सुपर 8ची रेस झाली रोमांचक. 7 टीम आहेत सर्वात पुढे आणि एका टीममध्ये सुपर 8साठी लढाई चालू आहे आणि 12 टीमा बाहेर झालेल्या आहेत. तर कोणत्या 7 टीमा सुपर 8साठी पात्र झालेल्या आहेत, कोणत्या टीमा अजूनही शर्यतीत आहेत आणि कोणत्या टीमा बाहेर झालेल्या आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, सुपर 8मध्ये जवळजवळ 6 ते 7 टीमा आता फिक्स झालेल्या आहेत, परंतु 1 ते 2 टीमामध्ये आणखी लढत आहे. मित्रांनो, ग्रुपप्रमाणे कोणत्या ग्रुपमधून कोणत्या टीमा सुपर 8साठी पात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या टीमा बाहेर झालेल्या आहेत हे थोडक्यात आपण समजून घेऊयात. तर ग्रुप एमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी 2-2 सामने झालेले आहेत आणि भारत आणि पाकिस्तानने दोन्ही आपले सामने जिंकलेले आहेत आणि 4-4 पॉईंट आहेत. तर हे 2 संघ थोडक्यात सुपर 8मध्ये क्वालिफाय म्हणजे पात्र झालेले आहेत. तर नेदरलँडचा 2 सामन्यांमध्ये 1 सामना विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्याचे पॉईंट आहेत 2. तर ग्रुप एमधून नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे 3 संघ थोडक्यात बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत आणि भारत आणि पाकिस्तान हे 2 संघ सुपर 8साठी क्वालिफाय झालेले आहेत. तर ग्रुप बीबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप बीमधून श्रीलंका एकमेव टीम आहे, त्यांनी 2 सामने जिंकलेले आहेत. 2 सामन्यांमध्ये 2 सामने विजयाने त्यांचे 4 पॉईंट आहेत. तर ग्रुप बीमधून श्रीलंकेची टीम थोडक्यात सुपर 8साठी क्वालिफाय झालेली आहे. ओमान आणि आयर्लंड यांचे 2-2 सामने त्यांचा पराभव झालेला आहे, तर ते 2 सामने पराभूत झालेले आहेत. आता टक्कर आहे झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या 2 संघामध्ये, परंतु ऑस्ट्रेलियाची टीम ही चॅम्पियन टीम आहे. तर ग्रुप बीमधून श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे 2 संघ सुपर 8साठी क्वालिफाय होतील, पात्र होतील. तर आता ग्रुप सीबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप सीमध्ये पेच आहे. ग्रुप सीमधून फक्त वेस्ट इंडिजने 2 सामने जिंकलेले आहेत. ग्रुप सीमधून वेस्ट इंडिज टीम सुपर 8साठी क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहे. नंतर स्कॉटलँड आणि इटली यांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकलेला आहे. इंग्लंडनेही 1 सामना जिंकलेला आहे. तर ग्रुप सीमधून नेपाळची टीम थोडक्यात बाहेर झालेली आहे. तर इंग्लंड, इटली आणि स्कॉटलंड या 3 टीमांपैकी एक टीम सुपर 8साठी क्वालिफाय होईल, परंतु इंग्लंडची टीम ही चॅम्पियन टीम आहे, तर इंग्लंडची टीम कमबॅक नक्कीच करेल. तर ग्रुप सीमधून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे 2 संघ क्वालिफाय होऊ शकतात. तर ग्रुप डीबद्दल आता बोलायचे झाले तर ग्रुप डीमध्ये साफ आहे. न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे 2 संघ सुपर 8साठी क्वालिफाय होतील आणि अफगाणिस्तान, UAE आणि कॅनडा हे 3 संघ सुपर 8च्या रेसमधून बाहेर होतील. ग्रुप बीमधून न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे 2 संघ सुपर 8साठी क्वालिफाय झालेले आहेत. तर मित्रांनो, असे आहे कपच्या सुपर 8चे समीकरण, पॉईंट टेबलचे समीकरण. तर जवळजवळ 6 ते 7 संघ सुपर 8च्या 90% क्वालिफाय झालेले आहेत, परंतु इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे 2 संघ देखील क्वालिफाय होतील, परंतु अजून त्यांचे कन्फर्म नाही. तर मित्रांनो, आपणास काय वाटते सुपर 8साठी कोणते 8 संघ क्वालिफाय होतील? आपणास काय वाटतं आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.